नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एका नवीन विषयाला हात घालणार आहोत आणि तो विषय म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि ड्यू टू प्रोसेस ऑफ लॉ किंवा ड्यू टू प्रोसिजर ऑफ लॉ या दोन्ही संकल्पनांमधील असणारा फरक आणि त्याशी संबंधित उदाहरण. मित्रांनो, हा विषय आपण अगदी सोप्या भाषेत आणि अनेक उदाहरणांसह या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आपल्याला माहीत असेल, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ या संकल्पनेचा संबंध भारतीय राज्यघटनेच्या कलम 21शी संबंधित आहे आणि त्याचबरोबर प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि ड्यू टू प्रोसेस ऑफ लॉ या दोन्ही संकल्पना व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहेत भारतीय राज्यघटनेच्या कलम 21च्या दृष्टिकोनातून. परंतु या दोन्ही संकल्पनाच्या पातळीवर न्यायालयाच्या पुनर्विलोकनाच्या दृष्टीने जर विचार जर केला तर न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या दृष्टिकोनातून या दोन्ही संकल्पनामध्ये या ठिकाणी मोठा फरक आहे, हेही आपण लक्षात घेण्याची गरज आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी या दोन्ही संकल्पनांमध्ये फरक आणि या दोन्ही संकल्पनाशी संबंधित काही उदाहरणं पाहणार आहोत की जेणेकरून हा विषय आपल्याला सोप्या भाषेत समजून घेता येऊ शकेल. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी या दोन्ही संकल्पनांमधील जो काही फरक आहे त्यावर प्रकाश टाकूया आणि त्यानंतर आपण या दोन्ही संकल्पनाशी संबंधित काही उदाहरणं सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, फरक पाहत असताना आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ या संकल्पनेचा उगम जपानच्या घटनेमध्ये झालेला आहे किंवा जपानच्या घटनेतून आपण या ठिकाणी याचा स्वीकार भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 21मध्ये केलेला आहे. जपानच्या घटनेमध्ये कलम 31 अंतर्गत प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ या संकल्पनेचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि भारतीय राज्यघटनेमध्ये आपण याचा स्वीकार कलम 21मध्ये केलेला आहे. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ या संकल्पनेचा अर्थ सांगताना आपल्याला ही प्रक्रिया कशा पद्धतीने विचार घेतली जाते याचा उल्लेख या पद्धतीने करता येईल की कायद्याने ठरवलेली प्रक्रिया पाळली आहे का, हे या संकल्पनेमध्ये पाहिलं जातं. कायद्याने ठरवलेली प्रक्रिया पाळली आहे का, हे या संकल्पनेमध्ये पाहिलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संकल्पनेच्या आधारावर आपल्याला हेही सांगता येईल की या संकल्पनेमध्ये ही प्रक्रिया कायद्यानुसार आहे का, हे न्यायालय तपासत असतं. म्हणजे न्यायालयाला असा अधिकार आहे या संकल्पनेच्या पातळीवर की ही प्रक्रिया कायद्यानुसार आहे का, हे तपासण्याचं काम न्यायालय करतं. आणि एवढंच नव्हे तर न्यायालयीन प्रक्रियेचं स्वरूप या संकल्पनेच्या पातळीवर मर्यादित आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनाचं स्वरूप जे आहे ते या संकल्पनेच्या पातळीवर मर्यादित आहे. आता या उलट जेव्हा आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा विचार करतो तेव्हा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या संकल्पनेचा उगम अमेरिकेच्या घटनेमध्ये झालेला आहे. किंबहुना या ठिकाणी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाच्या घटनेमध्ये या ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा अर्थ विचार घेतो तेव्हा आपल्याला तो या प्रक्रियेच्या पातळीवर असं सांगता येईल की कायद्याने ठरवलेली प्रक्रिया न्याय, वाजवी व तर्कसंगत आहे का, हेही या प्रक्रियेमध्ये पाहिलं जातं. की कायद्याने ठरवलेली प्रक्रिया न्याय, वाजवी व तर्कसंगत आहे का, हे या प्रक्रियेमध्ये पाहिलं जातं. या प्रक्रियेमध्ये न्यायालयाचा अधिकार कसा आहे, तर या प्रक्रियेमध्ये न्यायालय प्रक्रिया आणि कायदा दोन्ही न्याय आहेत का हे तपासतं. या प्रक्रियेमध्ये न्यायालय जे आहे ते प्रक्रिया आणि कायदा दोन्ही न्याय आहेत का हे तपासतं. आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या प्रक्रियेच्या पातळीवर न्यायालयीन प्रक्रियेचं स्वरूप हे व्यापक आहे. म्हणजे जेव्हा आपण या ठिकाणी एक प्रकारे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉचा विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी त्या प्रक्रियेमध्ये न्यायालयीन प्रक्रियेचं स्वरूप हे मर्यादित आहे. मात्र ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या प्रक्रियेमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचं स्वरूप हे अधिक व्यापक आहे हे आपल्याला सांगता येऊ शकेल. पण जेव्हा आता या दोन्ही संकल्पना आपण उदाहरणांच्या स्तरावर लक्षात घेऊ तेव्हा अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत की जेणेकरून या दोन्ही संकल्पनांमधला उदाहरणांच्या आधारावर असणारा सुद्धा फरकसुद्धा लक्षात येऊ शकेल. तर काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहूया की समजा संसदेने असा कायदा केला की सरकारला कोणत्याही व्यक्तीला 6 महिन्यांसाठी तुरुंगात टाकण्याचा अधिकार असेल. म्हणजे संसदेने जर असा कायदा केलेला आहे की सरकारला कोणत्याही व्यक्तीला 6 महिन्यांसाठी तुरुंगात टाकण्याचा अधिकार असेल, तर या कायद्याचा प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ या संकल्पनेच्या आधारावर कसा विचार करता येईल, तर या कायद्याचा प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ या संकल्पनेच्या आधारावर असा विचार करता येईल की जर हा कायदा विधिमंडळाने योग्य पद्धतीने मंजूर केला असेल आणि सरकारने त्या कायद्यानुसार व्यक्तीला अटक केली असेल तर न्यायालय मुख्यतः एवढंच पाहिल की कायद्यातील प्रक्रिया पाळली आहे का. म्हणजे संसदेने केलेला हा जो काही कायदा आहे की सरकारला कोणत्याही व्यक्तीला 6 महिन्यांसाठी तुरुंगात टाकण्याचा अधिकार असेल, तर या कायद्याचा प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ या सदराखाली किंवा या प्रक्रियेखाली जेव्हा न्यायालयाकडून विचार केला जाईल तेव्हा तो कसा केला जाईल की जर हा कायदा विधिमंडळाने योग्य पद्धतीने मंजूर केला असेल आणि सरकारने त्या कायद्यानुसार व्यक्तीला अटक केली असेल तर न्यायालय मुख्यतः एवढंच पाहिल की कायद्यातील प्रक्रिया पाळली आहे का. म्हणजे कायद्यातील जी काही प्रक्रिया आहे ती पाळली आहे का, हे एवढंच न्यायालय यामध्ये पाहिल.
पण जेव्हा आपण ड्यू टू प्रोसेस ऑफ लॉचा विचार करू तेव्हा ड्यू टू प्रोसेस ऑफ लॉ या प्रक्रियेमध्ये न्यायालय काय पाहेल किंवा काय विचार करेल, तर न्यायालय असा विचार करेल की हा कायदा स्वतःच न्याय आहे का, हा कायदा स्वतःच न्याय आहे का, व्यक्तीला ऐकून घेण्याची संधी दिली आहे का, 6 महिन्यांची कैद वाजवी आहे का. जर कायदा अन्यायकारक वाटला तर न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. म्हणजे ड्यू टू प्रोसेस ऑफ लॉ या संकल्पनेमध्ये वरील जो कायदा आहे, जो संसदेने केलेला कायदा आहे, त्याचा विचार या पद्धतीने केला जाईल की हा कायदा न्याय आहे का, व्यक्तीला ऐकून घेण्याची संधी दिली आहे का, 6 महिन्याची कैद वाजवी आहे का, आणि जर का हा कायदा अन्यायकारक वाटत असेल तर न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या दोन्हींचाही संदर्भ एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे. पण जेव्हा आपण याचा भारतीय संदर्भाच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा आपल्याला या पद्धतीने याचा उल्लेख करता येईल की भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये मूळतः प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ ही संकल्पना स्वीकारली गेलेली होती. म्हणजे आपल्या कलम 21 मध्ये, म्हणजे घटनेच्या कलम 21 मध्ये मूळतः जी काही संकल्पना स्वीकारलेली आहे ती कोणती आहे, तर प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ ही संकल्पना स्वीकारली गेलेली होती. परंतु मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1978 या खटल्यात, या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम 21चा विस्तृत अर्थ लावला आणि असं म्हटलं की कायद्याची प्रक्रिया जस्ट, फेअर आणि रिझनेबल असली पाहिजे. म्हणजे या मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट असं म्हटलेलं आहे या कलम 21चा विस्तृत अर्थ लावताना की कायद्याची प्रक्रिया जस्ट, फेअर आणि रिझनेबल असली पाहिजे. त्यामुळे भारतात आज शब्दशः प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे, पण न्यायालयीन अर्थ निर्णयानंतर, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन अर्थ निर्णयानंतर त्यात ड्यू प्रोसेस ऑफ लॉचे अनेक घटक समाविष्ट झाले आहेत असं म्हणायला जागा होते. तर त्यामुळे भारतीय संदर्भाच्या दृष्टीतून आणि मेनका गांधी वर्सेस ऑफ युनियन ऑफ इंडिया या खटल्याच्या दृष्टीतून जर विचार केला तर भारतात आज शब्दशः असं आपल्याला म्हणायला जागा उरते की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे भारतात आहे, पण न्यायालयीन अर्थ निर्णयानंतर त्यात ड्यू प्रोसेस ऑफ लॉचे अनेक घटक समाविष्ट झाले आहेत असं म्हणायला देखील जागा उरते. थोडक्यात काय, तर प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ बरोबर कायद्याची प्रक्रिया पाळली आहे का हे सूत्र सांगता येईल. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ बरोबर कायद्याची प्रक्रिया किंवा कायद्यातील प्रक्रिया पाळली आहे का असं सांगता येईल. आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ बरोबर कायद्यातील प्रक्रिया पाळली आहे का आणि ती प्रक्रिया न्याय व वाजवी आहे का असं सूत्र सांगता येईल. म्हणजे या ठिकाणी प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ याचं सूत्र काय, तर कायद्यातील प्रक्रिया पाळली आहे का, आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याचं सूत्र काय, तर कायद्यातील प्रक्रिया पाळली आहे का आणि ती प्रक्रिया न्याय व वाजवी आहे का. आपण जेव्हा या दोन्ही संकल्पना आणखीन सोप्या भाषेत समजून घेऊया एका उदाहरणासह, तर हे उदाहरण आपण पुढे पाहणार आहोत. आता पहा की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजेच कायद्याने ठरवलेली प्रक्रिया, कायद्याने निश्चित केलेली प्रक्रिया, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा यात न्यायालय फक्त एवढेच पाहते की सरकारने कायद्यात लिहिलेली प्रक्रिया पाळली आहे का, सरकारने कायद्यात लिहिलेली प्रक्रिया पाळली आहे का, एवढंच न्यायालय यामध्ये पाहतं. कायदा चांगला आहे का वाईट आहे, न्याय आहे का अन्याय आहे, हे न्यायालय सहसा या प्रक्रियेत तपासत नाही. कोणत्या प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ या प्रक्रियेमध्ये न्यायालय कायदा चांगला आहे की वाईट आहे, न्याय आहे की अन्याय आहे, हे सहसा तपासत नाही. म्हणजे आता या प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ या संकल्पनेला किंवा या प्रक्रियेला पुन्हा एकदा आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. की समजा एक कायदा असा केला की लाल रंगाचा शर्ट घालणाऱ्या व्यक्तीला 1000 रुपये दंड होईल. लाल रंगाचा शर्ट घालणाऱ्या व्यक्तीला 1000 रुपये दंड होईल. रमेशने लाल शर्ट घातला आणि पोलिसांनी त्याला दंड केला. म्हणजे आता पहा की कायदा काय केलेला आहे की लाल रंगाचा शर्ट घालणाऱ्या व्यक्तीला 1000 रुपये दंड होईल आणि रमेशने लाल शर्ट घातला आणि पोलिसांनी त्याला दंड केला. तर या उदाहरणाला प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ नुसार जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा न्यायालय या प्रकरणामध्ये किंवा या उदाहरणामध्ये काय विचारेल, तर न्यायालय असं विचारेल की असा कायदा आहे का. म्हणजे असा कायदा आहे का म्हणजे कोणता कायदा, तर लाल रंगाचा शर्ट घालणाऱ्या व्यक्तीला 1000 रुपये दंड होईल असा कायदा आहे का, पोलिसांनी त्याच कायद्यानुसार दंड केला आहे का. जर उत्तर होय असेल तर दंड वैध ठरेल, दंड योग्य ठरेल. न्यायालय असे विचारणार नाही की लाल शर्ट घातल्यावर दंड करणं योग्य आहे का. म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ या प्रक्रियेमध्ये न्यायालय असं विचारणार नाही की लाल शर्ट घातल्यावर दंड करणं योग्य आहे का.
म्हणजे एकंदरीत या उदाहरणाचा जेव्हा आपण प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉच्या बेसिसवर विचार करतो, तेव्हा अशा अनेक प्रकारचे प्रश्न न्यायालयाकडून विचारले जातील हे आपल्याला सांगायला जागा उरते. पण जेव्हा याच उदाहरणाचा आपण ड्यू प्रोसेस ऑफ लॉच्या बेसिसवर विचार करूया किंवा या ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या प्रक्रियेच्या स्तरावर विचार करूया, तेव्हा न्यायालय काय प्रश्न विचारते किंवा न्यायालय या उदाहरणाच्या आधारावर काय प्रश्न विचारेल, तर हा कायदा न्याय आणि वाजवी आहे का? हा कायदा न्याय आणि वाजवी आहे का? कोणता कायदा? तर वरती जे उदाहरण आपण घेतलेलं आहे तेच उदाहरण पुन्हा इथं घेऊया की लाल शर्ट घालणाऱ्याला 1000 रुपये दंड, हेच उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया की ड्यू प्रोसेस ऑफ लॉनुसार न्यायालय या उदाहरणाच्या आधारावर काय विचारेल, तर न्यायालय असं विचारेल की असा कायदा आहे का? कोणता? की लाल शर्ट घालणाऱ्याला 1000 रुपये दंड, असा कायदा आहे का? या कायद्याची प्रक्रिया पाळली आहे का? म्हणजे कायद्याची प्रक्रिया पाळली आहे का? पण लाल शर्ट घातल्याबद्दल दंड करणं तर्कसंगत आहे का? असा जेव्हा प्रश्न न्यायालयाकडून विचारला जाईल, तेव्हा त्याचं उत्तर जर नाही असं असल्यास न्यायालय तो कायदाच रद्द करू शकते. म्हणजे या ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या प्रक्रियेमध्ये जर न्यायालयाने प्रश्न असा विचारला की लाल शर्ट घातल्याबद्दल दंड करणं तर्कसंगत आहे का, आणि जर का त्याचं उत्तर नाही असं असल्यास न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न विचारायला न्यायालयाला वाव आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. जर का या दोन्ही संकल्पनामधला एका वाक्यात फरक सांगायचा झाला तर तो आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे कायद्याप्रमाणे काम झाले आहे का? प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे कायद्याप्रमाणे काम झाले आहे का? आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे कायद्याप्रमाणे काम झाले आहे का आणि तो कायदा न्याय आहे का, वाजवी आहे का? ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे कायद्याप्रमाणे काम झाले आहे का हे तर पाहिलं जातं, पण त्याचबरोबर तो कायदा न्याय किंवा वाजवी आहे का हे देखील या ठिकाणी पाहिलं जातं. जेव्हा आपण या ठिकाणी या दोन्ही संकल्पनांचा भारतीय उदाहरणाच्या पातळीवर विचार करूया, म्हणजे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या एकंदरीत खटल्याच्या पातळीवर जेव्हा आपण विचार करूया, तर त्यावेळेस आपल्याला या पद्धतीचा विचार करता येईल की भारतीय राज्यघटनेचे जे कलम 21 आहे त्या 21च्या अनुषंगाने समजा सरकार एखाद्या व्यक्तीचा पासपोर्ट जप्त करते, कारण की मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये मेनका गांधी यांचा पासपोर्ट जो काय आहे तो या ठिकाणी जप्त केला गेला होता तत्कालीन जनता पार्टीच्या सरकारकडून, जेव्हा मेनका गांधी परदेश दौऱ्यावर जाणार होते तेव्हा. तर या ठिकाणी याच उदाहरणाचा आपल्याला विचार करायचा आहे कलम 21च्या अनुषंगाने या दोन्ही संकल्पनाच्या दृष्टिकोनातून की समजा सरकार एखाद्या व्यक्तीचा पासपोर्ट जप्त करते, तेव्हा जुन्या दृष्टिकोनानुसार कायद्यात अधिकार असेल तर सरकारची कारवाई वैध आहे. कायद्यात अधिकार असेल तर सरकारची कारवाई वैध आहे. मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्याच्या निर्णयामध्ये न्यायालयाने काय विचारलं होतं? न्यायालयाने सरकारला काय विचारलं होतं की व्यक्तीला पासपोर्ट जप्त करण्याचे कारण सांगितले आहे का? मेनका गांधी यांना पासपोर्ट जप्त करण्याचे कारण सांगितले आहे का? व्यक्तीला स्वतःची म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे का? म्हणजे मेनका गांधी यांना या प्रकरणामध्ये या खटल्यामध्ये स्वतःची बाजी मांडण्याची संधी दिली आहे का? त्याचबरोबर सरकारचा हा निर्णय न्याय आणि वाजवी आहे का? म्हणजे सरकारचा हा जो काही निर्णय आहे पासपोर्ट जप्त करण्यासंबंधीचा तो न्याय आणि वाजवी आहे का, असंही या ठिकाणी न्यायालयाने या प्रकरणामध्ये सरकारला विचारलं होतं. तर या सर्व आधारावर या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे अमेरिकेमध्ये आहे, मात्र भारतात शब्दशः प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे. अमेरिकेमध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे, पण भारतामध्ये शब्दशः प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे आहे. पण मेनका गांधी खटल्याच्या निर्णयानंतर त्यात ड्यू प्रोसेस ऑफ लॉचे तत्व मोठ्या प्रमाणात समाविष्ट झाले आहे. म्हणजे मेनका गांधी खटल्याच्या निर्णयानंतर या ठिकाणी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ या तत्वाला मोठ्या प्रमाणात आपल्याकडे समाविष्ट केले गेलेलं आहे किंवा हे तत्व मोठ्या प्रमाणात समाविष्ट झाले आहे असं म्हणायला जागा होते. आणि म्हणून यामुळे भारतीय घटनेच्या कलम 21 मधील तरतूद अधिक महत्त्वाची आहे, जी अशी आहे की कोणत्याही व्यक्तीला कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेविना त्याच्या जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही. आणि याचमुळे या ठिकाणी कलम 21 जे आहे ते या तरतुदीच्या दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाचं आहे असं म्हणायला जागा उरते की जी तरतूद कलम 21 मध्ये या पद्धतीने दिलेली आहे की कोणत्याही व्यक्तीला कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेविना त्याच्या जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ किंवा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि एस्टॅब्लिश्ड प्रोसिजर बाय लॉ या ज्या काही दोन्ही संकल्पना आहेत त्या या ठिकाणी या उदाहरणांच्यासह आणि त्यामधील असणाऱ्या फरकासह
आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणखीन नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून अशा नवनवीन संकल्पनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण याही पुढे सुरू ठेवणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. धन्यवाद.